ह्या स्मारकाचा प्रश्न हा जाती अस्मितेचा प्रश्न कोणीही करू नये। काही संघटना ज्या आतिथेयपणाची भूमिका घेत आहेत, आम्ही तो पुतळा काढू, आम्ही तो पुतळा पाडू, त्या सगळ्या संघटनांना माझी हीच विनंती आहे की ज्या वेळेला लोकांच्या भावना एखाद्या स्मारकाशी जुळलेल्या असतात त्यावेळेला अशी आतिथेयपणाची भूमिका जर कुठलीही संघटना घेत असेल तर ती भूमिका ही महाराष्ट्राची जनता आम्ही कोणी खपवून घेणार नाही। त्यामुळे आम्ही पुतळा काढू, पुतळा पाडू ही भूमिका कोणी घेऊ नये। ह्याच्यासाठी संभाजीराजेंच्या बरोबर पण मी बोलणार आहे, महाराष्ट्र शासनाला सुद्धा मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की हा विषय सोडवण्यासाठी आपण एक समिती गठीत करावी। त्या समितीमध्ये दोन्ही बाजूच्या इतिहास अभ्यासकांना घ्यावं, संजय सोनवणे असतील, इंद्रजित सावंत असतील, या सगळ्यांना जे कोणी असतील ज्यांचा अभ्यास आहे त्यांना एकत्रित बसवावं, त्यांचं मत जाणून घ्यावं आणि त्याच्यातून जो कन्क्लुजन निघेल त्याच्यावर आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासन यांनी एक भूमिका ठरवावी आणि त्या भूमिकेबरोबर सगळ्यांनी स्टिकअप राहावं। दुसरा महत्वाचा मुद्दा 31 मेचं जे अल्टिमेटम दिलेलं आहे, 31 मेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे 300वी। ती जयंती संबंध देशात साजरी होती, त्यामुळे त्या जयंतीला गालबोट लागेल असा कुठलाच प्रकार कुठल्याही संघटनेकडून झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही। देवी या सगळ्यांच्या होत्या, देवींची जयंती ही व्यवस्थित पार पडली पाहिजे। त्यामुळे अशी जर भूमिका कोण जाणून बुजून घेत असेल, त्यांचा हेतू मला माहित नाही, पण जाणून बुजून जर ही भूमिका घेतली असेल तर ती भूमिका आम्ही खपवून घेणार नाही, ते मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे। संभाजीराजे असतील, मी असेल, मुख्यमंत्री महोदय असतील, सगळ्यांच्या बरोबर बसून सामोपचारानं काय मार्ग काढायचा याच्यावर आपण चर्चा करू।